उन्हाळा आला की आजीचा हातचा जुना पारंपरिक पदार्थ लगेच आठवतो. प्रत्येक उन्हाळ्यामध्ये आजी लगेच म्हणायची, उन्हाळ्यात पोट शांत ठेवायचं असेल तर दही भातासारखं दुसरं काहीच नाही. थंडगार, मऊसूत आणि जीवाला शांत, मनाला तृप्त करणारा हा दही भात. आजी अगदी माठातलं थंड पाणी, मऊ भात आणि ते मडक्यामधलं दही घेऊन बसायची आणि अवघ्या काही मिनिटातच हा दही भात करून आम्हाला द्यायची. तर आज जर आपण फ्रीजचा वापर देखील न करता अशाच पद्धतीने पारंपरिक पद्धतीचा हा दही भात अगदी आपल्या जुन्या आठवणींना उजाळा देणारी ही रेसिपी तयार करत आहोत. त्यामुळे तुम्हाला देखील अशा पारंपरिक रेसिपी शिकायच्या असतील तर नक्कीच शेवटपर्यंत पहा. सो हाय, मी कविता. मी तुमच्यासाठी घेऊन येत असते दररोज दुपारी 12 वाजता अशाच पारंपरिक जुनं ते सोनं असणाऱ्या रेसिपी, त्याचबरोबर खूप साऱ्या नवनवीन भरपूर टिप्ससहित यशस्वी होणाऱ्या अचूक साहित्य प्रमाण आणि सविस्तर कृती असलेल्या रेसिपी. त्यामुळे आत्ताच चॅनलला सबस्क्राईब करा, जेणेकरून वर्षभर 365 रेसिपीज तुम्हाला पाहता येतील. आज मी देखील ही दही भाताची रेसिपी करत आहे आणि मला देखील तशाच पद्धतीची जमली की नाही हे मला कमेंट करून नक्कीच सांगा. त्यासाठी या ठिकाणी घेणार आहे 1 वाटी तांदूळ. आता शक्यतो दही भातासाठी माझी आजी म्हणायची की जो चिकट होणारा भात आहे अशाच पद्धतीचा तांदूळ हा दही भातासाठी घ्यायचा. त्यामुळे या ठिकाणी मी इंद्रायणी तांदूळाची निवड केली आहे. इंद्रायणी तांदूळाचा भात सुवासिक तर असतो, त्याचबरोबर चिकट देखील असतो. आणि मला हे जे तांदूळ आहे ते छान शेतकऱ्याकडील बिना पॉलिशचे मिळालेले आहे. त्यामुळे अगोदर आपण 1 वाटी तांदूळ हा 2 ते 3 पाण्याने छान स्वच्छ धुवून घेऊया. कारण हा बिना पॉलिशचा आहे, शेतकऱ्याकडील आहे, त्यामुळे यामध्ये थोडीफार डस्ट ही असणारच आहे. त्यामुळे आपल्याला 2 ते 3 पाण्याने छान स्वच्छ चोळून हा तांदूळ धुवून घ्यायचा. हे पहा, अशा पद्धतीने त्यामध्ये जो खराब कचरा वगैरे असेल किंवा जी धूळ असेल ती सर्व काढून टाकलेली आहे. साधारणतः 3 पाण्याने मी हा तांदूळ स्वच्छ धुवून घेतलेला आहे. आता आपण कुकरमध्ये हा तांदूळ शिजवून घेणार आहोत. माझी आजी जेव्हा हा तांदूळ शिजवून घ्यायची त्यावेळेस ती पातेल्यामध्येच टाकायची. परंतु आज आपण ज्या पद्धतीने जी भांडी वगैरे वापरतो त्याचा वापर करूया. परंतु दही करण्यासाठी मात्र मी छोट्याशा मटक्याचा वापर केलेला आहे. आता या ठिकाणी 1 वाटी तांदूळासाठी साधारणतः 1.5 ग्लास भरून एवढं पाणी टाकलेलं आहे. चवीनुसार मीठ टाकायचं, अगदी थोडंसं साजूक तूप टाकायचं आणि छान असं सर्व मिक्स करून घ्यायचं. त्यानंतर या ठिकाणी आपल्याला हा भात शिजवताना गॅस मोठा करायचा नाही, पूर्णपणे मंद आचेवर हा भात शिजवायचा, जेणेकरून त्यामुळे आपला भात हा छान असा मऊसूत शिजण्यास मदत होईल. जेवढा भात मऊसूत तेवढा हा दही भात चवीला खूप छान असा लागतो. त्यामुळे गॅस पूर्णपणे कमीच ठेवायचा आणि मंद आचेवर एकच शिट्टी करायची आणि हा भात आपल्याला छान शिजवून घ्यायचा. साधारणतः मंद आचेवर 15 ते 20 मिनटं लागलेली आहे आणि भात आपला छान मऊसूत असा शिजवून तयार झाले. भात फुलतो देखील छान आणि साईजला डबल देखील होतो. तुम्ही पाहू शकता 1 वाटी तांदूळापासून खूप सगळा भात आपला तयार झालेला आहे. आता या ठिकाणी हा दही भात करताना आयुष खूप लहान आहे, त्यामुळे तो फोडणीचा वगैरे खात नाही. त्यासाठी थोडंसं साखर आणि दही टाकून जो गोड दही भात मी करणार आहे त्यासाठी थोडासा भात शिल्लक ठेवणार आहे आणि काही उरलेल्या भातापासून आपण जो दही भात करणार आहोत तो छान खमंग चुरचुरीत फोडणीचा तयार करणार आहोत. अगोदर छान असा चमच्याच्या साहाय्याने हा तांदूळ एकजीव मॅश करून घ्यायचा. त्यानंतर आपल्याला तो लगेचच एका वाटीमध्ये काढून घ्यायचा. त्यासाठी दही करण्यासाठी छोटंसं भांडं मी घेतलेलं आहे. त्या भांड्यामध्ये दही लावलेलं होतं, त्यानंतर ते काढून घेतलेलं आहे आणि या ठिकाणी जेवढा मला हा दही भात करायचा तेवढा मी या ठिकाणी भात एका बाऊलमध्ये काढून घेत आहे. आता यामध्ये आपण दही टाकणार आहोत. आता भात खूप जास्त गरम आहे, शूटसाठी तेवढा वेळ नाही आहे, त्यामुळे भात मी गरमच वापरत आहे. परंतु दही भात करण्यासाठी दही जर छान थंड असेल तर भात देखील छान असा थंड होऊ द्या, म्हणजे तुमचा हा दही भात छान असा पोटाला थंडावा देणारा असेल. तुम्ही पाहू शकता दही छान असं मी या ठिकाणी एका पातेल्यामध्ये काढून घेतलेलं आहे. दही मी अगोदर त्या मडक्यामध्ये छान फेटून घेतलं होतं रवीच्या साहाय्याने. त्यानंतर मी ते एका पातेल्यामध्ये काढून घेतलं. त्यानंतर आपल्या आवश्यकतेनुसार यामध्ये
हे दही वापरायचं. तुमच्या आवडीप्रमाणे हे दह्याचं प्रमाण कमी अधिक करू शकता. परंतु 1 वाटी भात असेल तर त्यासाठी 1 वाटी दही वापरलं की प्रमाण देखील समप्रमाणात होतं आणि भात देखील चवीला खूप छान असा लागतो. परंतु तुमचं जर दही खूप जास्त आंबट वगैरे असेल तर त्या ठिकाणी दुधाच्या साईचा वापर करा. शक्यतो आंबट दह्याचा वापर करू नका, ताजं फ्रेश दह्याचाच वापर करा. आणि तुम्हाला जर ही दहीबुत्ती मलाईदार खायची असेल तर या ठिकाणी दुधावरील साईचा मलाईचा देखील यामध्ये वापर करा. तो जो दही भात आहे ना तो चवीला अगदी अप्रतिम असा लागतो. त्यामुळे तुम्हाला जर दुधावरील साय वापरायची असेल तरी देखील नक्कीच वापरा. आता या ठिकाणी आपण छान असं हे दही या भातामध्ये व्यवस्थित असं मिक्स करून देणार आहोत. या ठिकाणी हा दही भात जो आहे तो पूर्ण उन्हाळ्यामध्ये तुम्ही दररोज दुपारच्या जेवणामध्ये समावेश केला तर अगदी उन्हाळ्याचा दाह, उष्णतेचा दाह आपल्याला एवढा जाणवत नाही. त्यानंतर छान असं या ठिकाणी कडकडीत तूप गरम करून घेतल्यानंतर त्यामध्ये 1 चमचा मोहरी, 1 चमचा जिरं, लाल सुकी मिरची, त्यानंतर कढीपत्ता आणि हिंग, त्याचबरोबर काळी मिरी छान अशी मी या ठिकाणी ठेचून घेतलेली आहे ती यामध्ये टाकणार आहोत. आता या ठिकाणी हिंगाची मी पावडर केलेली नव्हती. माझा जो मसाल्यांसाठीची क्यूब आहे हिंगाची तेच मी थोडासा कुटून घेतलेला होता. त्यानंतर थोडीशी कोथिंबीर टाकली. आणि हो, तुम्ही जर अजून चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर मला फोडणी देईपर्यंत प्लीज सबस्क्राईब करून घ्या, जेणेकरून वर्षभरच्या 365 रेसिपीज मी यूट्यूबवर टाकते या प्रत्येक रेसिपीची नोटिफिकेशन ही तुमच्याकडे येईल. आणि पूर्ण उन्हाळाभर अशाच पद्धतीने उष्णतेचा दाह कमी करणारे खूप सगळ्या रेसिपीज आपण पाहत आहोत. त्यामुळे दररोज दुपारी 12 वाजता तुम्हाला या नवनवीन रेसिपींची नोटिफिकेशन येण्यासाठी सबस्क्राईबसोबत घंटीच्या बटनवर क्लिक करून ऑलवर क्लिक करा, जेणेकरून या सर्व रेसिपींची नोटिफिकेशन ही तुमच्या मोबाईलवर. या ठिकाणी छान फोडणी दिली आहे. थोडीशी आपण कच्ची कोथिंबीर या ठिकाणी बारीक कट करून टाकलेली आहे. आणि किती छान असा हा दही भात दिसत आहे. जमला की नाही मला माझ्या आजीसारखा हा दही भात? तुम्ही देखील अशा पद्धतीचा तुमच्या आजीच्या हातचा हा दही भात खाल्लेला आहे का? त्याचबरोबर तुमची आजी देखील अशाच पद्धतीचा दही भात करायची का हे मला कमेंट करून नक्कीच सांगा. छान अशी ही खमंग फोडणी आपण यामध्ये मिक्स करूया. आता या ठिकाणी कढीपत्ता वापरणं या फोडणीसाठी थोडंसं ऑप्शनल आहे, परंतु मला फोडणी म्हटलं की कढीपत्त्याशिवाय मला फोडणी जमत नाही. त्यामुळे मी या ठिकाणी कढीपत्त्याचा देखील छान असा यूज केलेला आहे. याचबरोबर आपण फोडणी कशा पद्धतीची देतो त्याची चव ही या भातामध्ये उतरते, त्यामुळे हा भात चवीला आणखीनच छान लागतो. खूप छान परफेक्ट असा आपला हा दही भात तयार झालेला आहे. कविताच किचन स्टाईल आपण छान असा सर्व करूया. रेसिपी आवडल्यास लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. त्याचबरोबर कविताच किचनचे मसाले तुम्हाला घ्यायचे असतील तर त्यासाठी 70 20 16 21 00 या नंबरवर संपर्क करून तुम्ही हे सगळे मसाले घर बसल्या ऑर्डर करू शकता. सगळे मसाले आपण केमिकल फ्री शेतकऱ्याकडून घेऊन त्यानंतर ते डंकावर कुटून पारंपरिक पद्धतीने तयार केलेले आहे. त्यामुळे एकदा हे मसाले नक्कीच घ्या. छान असा आपला हा दही भात, दहीबुत्ती या ठिकाणी तयार झालेली आहे. वेळात वेळ काढून माझी रेसिपी शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद.